असं एक बिझनेसमॅन एंटरप्रेनर फॅमिली आहे जी 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 पिढ्या हा बिझनेस करतीये. आम्ही म्हणतो की आम्ही नशिबवान, आम्ही मोदी घराण्यात जन्माला आलो. मी 15 वर्ष सुद्धा IT बिझनेसमध्ये होतो. आज मी 15 वर्ष व्यवसाय केला, 2 वर्ष ब्रेक घेतला. 2 वर्षांनंतर मोदी पिढीला पाठी लावली की आमचा व्यवसाय चालू झाला, माझं पोट भरणं चालू झालं. म्हणजे काय असं म्हणजे 15 वर्षात व्यवसाय चालू म्हणजे तो चांगलाच चालू असणार. मग असं काय झालं की तुम्हाला वाटलं की नको आता हे बंद करू आणि ब्रेक घेऊया? काही असं एक इन्सिडेंट झाला की मला असं चॅलेंज केलं गेलं कोणीतरी की तुम्ही जेवढं ग्रो व्हायला पाहिजे तेवढं ग्रो तुम्ही झाला नाही. आज आमच्याकडे स्वतःच्या नायट्रोजन पॅकिंगचे सेटअप आहेत. आमचं लॉजिस्टिक एकदम चांगलं आहे. भारतात आम्ही 1,55,000 पिनकोडपर्यंत डिलिव्हर होतो. इनफॅक्ट अयोध्या राम मंदिर जेव्हा झालं तेव्हा अयोध्या राम मंदिर आमच्या PROचा टाईप होता. राम मंदिरला आम्ही तुमच्या नावाने अर्धा किलो पेढे पाठवायचो आणि तिथनं तुम्हाला प्रसाद यायचा. ह्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियावर करत असतो. त्यानंतर आमच्याकडे AI बेस्ड चॅटबॉट आहेत. हे ॲडव्हान्स आम्ही जे काम करतो. इनफॅक्ट फेसबुकला आज आम्ही एक छोटं स्वीट मार्ट आपण म्हणतो सातारा सारख्या शहरात, तिथं आमच्या काही पोस्टना 7-7 लाईक्स आहेत. ग्राहक जपणे आणि त्यांना ती क्वालिटीमध्ये सातत्य ठेवणे हे आम्ही आमचं मूळ गाभा आहे आमच्या सगळ्या यशाचा, आमच्या बिझनेस वाढीचा आणि परंपराच्या व्यवसायाच्या पारंपरिक. खाताना सहज तोंडात विरघून रेंगाळत चव तुमच्या जिभेवरती राहिली पाहिजे. सो दिस इज द प्युअर ऑथेंटिक अस्सल कंदी भाजणीचा खमंग खुमासदार सातारी कंदी. तुम्ही पेढा दिलाच आहे तर मला त्याची मजा घेऊ द्या. कुठल्याही भाषेची आमचा दुजाभाव नाहीये. शेवटी भाषा हे माध्यम आहे. मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, कुठलेही असो, भाषा हे माध्यम म्हणून बघितले गेलं पाहिजे. पण प्रायमरी शिक्षण तरी मराठीत व्हावं हा आमचा आग्रह नक्कीच आहे. आमची कुठल्याही खाजगी स्कूलची वाकडं नाहीये. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही अननेसेसरी स्टेटस, अननेसेसरी बिल्डिंग, शाळेची इमारत बघून घालण्यापेक्षा जर आपण एक भाजी बघून घेतो, 15 रुपयाचा पालक घ्यायचा आहे, आपण तो भाजी चांगली का फ्रेश आहे, तर पालकांनी मुलांना शाळेत घालण्याआधी त्या शाळेचं बेसिकली ऑडिट करा. काही गोष्टी होत्या की ज्या तुम्ही अशा फॉलो केल्या की ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. CSR या ह्याच्यामध्ये कसं मोदी नारायण पेढे आणि तुमची संस्था काय काम करते? मराठी मूड हा मूड नसून माझ्या मते फिलिंग आहे आणि प्रत्येकाने मराठी मूडे याचं यूट्यूबला सबस्क्राईब करा, त्याचा आनंद घ्या आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्ही ते टॅग करून सोशल मीडियाला पोस्ट करा. मोदींकडनं पण तुमचा मूड बदलण्यासाठी आम्ही काहीतरी पाठवून देऊ. धन्यवाद.